1 कोटींचा बँक घोटाळा उघड, 2 संचालकांना अटक, मुख्य आरोपी सुनील वावणे फरार. विदर्भ अर्बन मल्टिपल ऑपरेटिव्ह इंडिया निधी लिमिटेडच्या संचालकांनी कडमेश्वर, काटोल आणि सावनेर तालुक्यातील तब्बल 1131 ठेवीदारांची सुमारे 1,02,73,521 रुपयांची बचत रक्कम हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या आर्थिक फसवणूक प्रकरणी पोलिसांनी 2 संचालकांना अटक केली असून मुख्य आरोपी संचालक सुनील वावणे हा अद्याप फरार आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. बँकेच्या संचालकांनी विविध भागात एजंट नेमून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर ठेवी गोळा केल्या होत्या. यामध्ये सावनेर तालुक्यातील 528 ठेवीदारांचे 65,83,581 रुपये, काटोल तालुक्यातील 463 ठेवीदारांचे 23,90,000 रुपये आणि कडमेश्वर तालुक्यातील 140 ठेवीदारांचे 12,99,940 रुपये अडकले आहेत. या महाघोटाळ्याप्रकरणी अंशुल बबन जावरकर, राहणार न्यू गुजरखेडी, सावनेर यांनी सावनेर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. याशिवाय कडमेश्वर आणि काटोल पोलीस ठाण्यातही स्वतंत्र तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी प्रमोद श्रीराम सोमकुवर, राहणार मोहपा आणि मंगेश सुभाष मनकवडे, राहणार चांपा ही जिल्हा जांजगीर, हल्ली मुक्काम हुडकेश्वर रोड, गंगापूर या हुडकेश्वर रोड, नागपूर या दोन्ही संचालकांना ताब्यात घेतलाय. तर मुख्य आरोपी संचालक सुनील मधुकर वावणे, राहणार पानवाडी, तालुका कडमेश्वर, हल्ली मुक्काम बिनाकी, नागपूर हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. सावनेर येथील रेल्वे स्टेशन मार्गावर या निधी कंपनीची शाखा सुरू करण्यात आली होती. एजंट आणि बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या तक्रारदार अंशुल जावरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांना आरडीवर 8% आणि एफडीवर 6% लाभांशाचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यामुळे कडमेश्वर, सावनेर, काटोल आणि सावरगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या विश्वासाने पैसे गुंतवले. मात्र मुदत पूर्ण झाल्यावर जेव्हा ठेवीदारांनी पैशांची मागणी केली तेव्हा संचालकांनी टाळाटाळ सुरू करून अखेर संपर्कच बंद केला. बँकेचे सर्व व्यवहार ऑफलाईन पद्धतीने सुरू होते. स्टेट बँक ऑफ इंडियातील खात्याचे संपूर्ण नियंत्रण आणि बँकेच्या सिस्टीमचे ॲक्सेस केवळ मुख्य आरोपी सुनील वावणे यांच्याकडेच होते. योनो ॲपद्वारे व्यवहार होत असल्याने इतर कर्मचाऱ्यांना जमा खर्चाची कोणतीही माहिती मिळत नव्हती. याचाच गैरफायदा घेऊन वावणे याने परस्पर रक्कम काढून आर्थिक अपहार केल्याचा आरोप केला आहे. या फसवणुकीमुळे हवालदिल झालेल्या ठेवीदारांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे धाव घेतली आहे. दोषींवर कठोर कारवाई करून आपली हक्काची रक्कम परत मिळवून द्यावी अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे. आता सर्वांचे लक्ष फरार मुख्य आरोपी सुनील वावणे यांच्या अटकेकडे आणि पोलिसांच्या पुढील तपासाकडे लागले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.